नमस्कार मित्रहो. आपण आतापर्यंत छोट्या छोट्या सगळ्या बेसिक्स माहीत करून घेत गझलेच्या तोंड ओळखीपर्यंत पोहोचलो आहोत. आत्ता योग्य वेळ आहे मला वाटतं, की जेव्हा आपण गझल ह्या एकूण आकृतिबंधाविषयी थोडी महत्वाची आणि आवश्यक ती माहिती घेतली पाहिजे. जेणेकरून खूप सारे लोक गझल गझल असं म्हणत असतात, परंतु अनेक चुकीच्या रचनांना ते गझल समजतात. विशेषतः जे लोक गझलच्या बाबतीत जास्त जाणत नाहीत, जास्त माहिती नसते, फक्त ऐकून असतात, आवड असते, ऐकायलाही आवडत असतं, पण त्यांनी त्यातली छोटी छोटी तिची सौंदर्य स्थळं अनुभवलेली नसतात. त्यावर आपण आज दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की गझल म्हटलं की काही विशिष्ट रचना लोकांच्या डोक्यात असतात. जसं की आपण ऐकूया, काय होतं, गझल म्हटलं की फक्त एवढंच असं वाटत असतं. चुपके चुपके रात दिन आसमाना याद है चुपके चुपके रात दिन तर गझल बद्दल आपल्या सर्वांना एक सर्वात महत्वाचं आकर्षण गुलाम अली किंवा जगजीत सिंग यांनी गायलेल्या ज्या रचना आहेत, त्या बहुतेक गझला असतात. किंवा चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, अशा अनेक रचना आपण तलत महमूद यांनी रचना ऐकलेल्या आहेत त्यांच्या आपण. असं एक जुजबी आपली एक धारणा असते, ती गैरही नसते. कारण लोकांच्याच तोंडून आपण ऐकत असतो की यांना गझल म्हणतात. पण आपण कधी त्याची खातरजमा केलेली नसते की कशामुळे यांना गझल म्हणतात. अशा काय गोष्टी या कृतिबंधाला चिकटल्या आहेत, अशा कुठली विशेषता आहे की ज्यामुळे या गझल म्हणून ओळखल्या जातात. तर आज आपण या गोष्टींकडे बारकाईनं पाहणार आहोत आणि व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा, तुम्हा सर्वांची आता थोडीशी झलक जिची ऐकली तुम्ही, ती रचना तुमच्या समोर आहे. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है. याला गझलेचा, म्हणजे जर ही गझल आहे तर याला गझलेचा मतला असं म्हणतात. आणि या मतल्याच्या नंतर याच्या खाली ज्या दोन दोन ओळी आहेत, या द्वितपदी म्हणजे सगळे शेर आहेत. शेर ही संकल्पना दोन ओळींची असते. दोन ओळीची एक पूर्ण कविता असते शेर म्हणजे. ती एक दोन ओळीची रचना ऐकून एक पूर्ण काव्यानुभूती आपल्याला प्राप्त होते. तिच्यावर आपण आतून ऐकल्यामुळे समाधानी होतो. कुठली तरी एक दाद आपसुक आपल्या ओठांवर येते. अशी या शेराची खासियत असते. अशाच प्रकारचे दोन दोन ओळींचे एक एक शेर म्हणजे एक एक कविता त्या खाली असते. अशा 4, 5, 7 शक्यतो विषम संख्येत शेरांची संख्या असावी असे प्रघात आहेत. पण आता या प्रघातांनाही तसा काही अर्थ राहिला नाही. जे शायराला कवीला उत्तमोत्तम वाटतील असे 4-5 खयाल जरी त्याने शेरात बांधले आणि 3-4-5 शेरांची जरी गझल त्याने केली तरी ती पुष्कळ होते. आणि तो 50 शेरही लिहू शकतो. अर्थात कमीत कमी 4-5 शेर असावेत अशी एक साधारण अपेक्षा असते. त्यातली ज्या पहिल्या दोन ओळी असतात त्यांना आपण मतला म्हणतो. मतल्याचा आपल्याकडे मराठीत मथळा वगैरे असा शब्द प्रयोग होऊ शकतो. पण मतला म्हणजे शीर्ष ओळी, थोडक्यात शीर्ष ओळी. तर या शीर्ष ओळी आहे या गझलच्या, ज्या गझलेच्या सर्वात वरच्या म्हणजे सुरुवातीला आहेत. आणि त्या दोन ओळी आहेत, त्यांना मतला म्हणतात. तसेच मधले हे 4 दोन ओळी दिसतील, या 4 दोन ओळींना तुम्ही
शेर म्हणू शकता. आणि शेवटच्या पुन्हा 2 ओळी आहेत बघा, त्या तुम्हाला हायलाइट करून दाखवलेल्या आहेत. त्यांना आपण मक्ता म्हणतो. तर मक्ता का म्हणतो आपण? मतला आणि मक्ता ही काय भानगड आहे? मतला म्हणजे सुरुवातीच्या 2 ओळी ज्या तुमच्या गझलेच्या वृत्त तय करतात, जमीन ठरवतात, त्यातला रदीफ, अलामत, काफिया काय आहे ते ठरवतात. या सगळ्या संकल्पना आपण काय असतात त्या पुढे बघूच. पण सुरुवातीला मी फक्त या रचनेत तुम्हाला मतला आणि मक्ता काय आहे ते सांगतोय. तर पहिल्या शेराला आपण मक्ता म्हणतो, ज्यात जमीन, वृत्त, रदीफ, अलामत, काफिया सगळं काही निश्चित होतं मतल्यातच. आणि पुढचे शेर ती जमीन इमानदारीने पाळतात. त्या जमिनीचे नियम पाळतात आणि म्हणून ते एकजात वाटतात सगळे शेर. याच गझलचे बाकीचे शेर आहेत. अशी काही सौंदर्य स्थळं त्या प्रत्येक शेरात पुढे सांभाळली जातात. जसे की इथं बघा, चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, हमको अब तक आशिकी का वो जमाना याद है. तर अशा पद्धतीने पुढच्या शेरात काय जमीन आहे की तुझसे कुछ मिलते ही वो बेबाक हो जाना तेरा मेरा, और तेरा दांतों में वो उंगली दबाना याद है. तर इथे बघा, आंसू बहाना याद है, वो जमाना याद है, तसं उंगली दबाना याद है, मुंह छुपाना याद है, पांव, नंगे पांव आना याद है. तर हे जे आना, दबाना, छुपाना, बहाना, जमाना या ज्या शब्दांमध्ये एक नाद साम्यता आहे. या शब्दांना तुम्ही यमक शब्द म्हणू शकता. त्यालाच उर्दूतून आलेली ही विधा आहे, त्याला त्यात काफिया असा शब्दप्रयोग आहे. आणि याद है हे जसंच्या तसं आलं आहे, अगदी समान अक्षर असल्यासारखं. शब्दसमूह जरी असला तरी तो जसाच्या तसा येतो. त्यामुळे त्या याद हैला आपण रदीफ म्हणू. रदीफ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर हे पुढे आपण बघणारच आहोत. या रचनेत तुर्तास आपण काय बघितलं, हसरत मोहानी सरांची ही गझल आहे. हसरत मोहानी हे खूप मोठे शायर होते आणि ते एक आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले तुरुंगवास भोगून आलेले मोठे स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. स्वातंत्र्यानंतर ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत संसदेत. तर एक मोठी हस्ती होते. आणि मक्ता आपण म्हणतो. मक्ता का म्हणायचं? तर आपल्याकडे मराठीत मक्ता घेतला का, तू एखाद्याचा मक्ता घेतला का असं आपण म्हणतो, म्हणजे जबाबदारी घेतली का, असा त्याचा एक साधारणपणे आपल्याकडे अर्थ निघतो. पण इथे मक्ता म्हणजे जो शायर आहे त्यानं स्वतःचं नाव त्या शेरात गुंफणं, एक प्रकारे कळत नकळतपणे ही गझल माझी आहे ह्याचं कुठेतरी सांकेतिक चिन्ह सोडणं. आता इथे हसरत मोहानी यांनी हसरत हे त्यांचं नाव, अनेक शायर लोक त्यांच्या मूळ नावाहून भिन्न असं कुठलं तरी टोपण नाव किंवा त्यांना आवडलेलं एखादं नाव धारण करतात आणि ते टोपण नाव त्यांच्या शेरात योजतात. त्या टोपण नावामुळे किंवा नावामुळे सुद्धा तो शेर कुणाचा आहे हे लक्षात येतं. तर इथे हसरत यांनी हसरत हा शब्द मक्त्याच्या शेरात योजून ही गझल माझी आहे अशा एक प्रकारे आपल्याला सांगितलं आहे. या गझलेवर हक्क सांगितलाय किंवा या गझलेचा मक्ता त्यांनी घेतला आहे. आणि म्हणूनच खाली लिहिलंय पहा, की जर कवीने स्वतःचे नाव, टोपण नाव या शेरात गुंफले असेल तर या शेराला मक्ता असे आपण म्हणतो. अन्यथा हा गझलेचा शेवटचा शेर असेल. जर त्यात नावाचा उल्लेख नसेल तर तो मक्ता होत नाही, तो आखरी शेर म्हणूया आपण त्याला. अशा पद्धतीने एक म्हणण्याची पद्धत आहे. आता बघा, अजून एक शब्द येतो गझलेच्या आकृतीबंधात, त्याला म्हणतो आपण मिसरा. तर मिसरा म्हणजे काय? तर गझलेतील म्हणजेच कुठल्याही द्विपदीतील कोणतीही एक ओळ जिला आपण मिसरा म्हणू. म्हणजे गझलेत तुम्हाला कुठलीही एक ओळ जर तुम्ही धरली तर तिला आपण सरळ मिसरा म्हणतो. दॅट इज पंक्ती. तिला तुम्ही पंक्ती बंद म्हणू शकता. दो बंद. दो बंद म्हणजे 2 ओळी.
चौबंद म्हणजे 4 ओळी. तसं पंक्ती म्हणजे ओळ. दॅट इज मिसरा. फिर कुछ एक दिल को बेकरारी है, सीना जूया सीना जुयाए जख्मकारी है. आता इथे बघा, इथे तुम्हाला ह्या शेरांच्या जागा मी फक्त वेगवेगळ्या दाखवतोय आणि ही मोठी माणसं आहेत म्हणून यांचे शेर उदाहरणादाखल घेतले आहेत. तर बघा, गालिबचे हे शेर आहेत. गालिब, आता आपण पहिल्या शेराचा जो मतला घेतला आहे त्या मतल्यामध्ये मिसऱ्यांना पण आयडेंटिफाय केलं आहे बघा. उला मिसरा म्हणजे वरची ओळ, सानी मिसरा म्हणजे खालची ओळ. आता हा सानी म्हणजे खालचा हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे उद्या मतला सारखा पुन्हा एखादा मतला गझलेत लिहून आला तर त्याला तुम्ही सानी मतला म्हणू शकता. मतला हे सानी त्याला म्हणतात. तो या संकल्पना आहेत आणि या अशा लक्षात याव्या म्हणून तुम्हाला इथे मी सांगतो आहे. उला मिसरा म्हणजे पहिली ओळ, कुठल्याही शेरातली आधीची ओळ, वरची ओळ. सानी मिसरा म्हणजे खालची ओळ. मतला असो की शेर असो, वरची ओळ म्हणजे उला मिसरा, खालची ओळ म्हणजे सानी मिसरा. फिर उसी बेवफा पे मरते हैं, फिर वही जिंदगी हमारी है. आणि बेखुदी बेसबब नहीं गालिब, कुछ तो है जिसकी पर्दादारी है. तर अशा पद्धतीने या आता इथे सुद्धा मतला आणि मक्ता अशा पद्धतीने उदाहरणादाखल फक्त 3 शेर या गझलेचे घेतले आहेत. आणि मक्त्यात अशी कुठली एक ठराविक जागा नसते की जिथे कवी किंवा शायराने आपले नाव योजावे. तो कुठेही योजण्यात स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे. तो शेराच्या सुरुवातीला लिहू शकतो, शेवटी लिहू शकतो, वरच्या ओळीत लिहू शकतो, मध्यभागी लिहू, कुठेही त्याला त्या वृत्तात त्याचा खयाल बांधताना जिथे कुठे नाव ठेवावं असं वाटेल तो तिथे ठेवेल. त्यावर आपला काही त्या संबंधी कुठले असे ठरलेले मापदंड नाहीयेत. चला अजून आपण सोपं करूया हे सगळं. मिसरा समजलं. तुम्हाला मी मतला, मिसरा आणि मक्ता 3 गोष्टी सांगितल्या. मिसऱ्यातही उला मिसरा आणि सानी मिसरा या अजून त्याला उपप्रकार त्याचे मिसऱ्याचे सांगितले, ज्या की शेरांच्या जागा आहेत. या वरचा मिसरा, खालचा मिसरा आपण मराठीत म्हणतो तसं, तर तेच उला मिसरा. आणि आता या शब्दांना प्रतिशब्द मराठीत देता येणार नाही का? तर देता येतील, परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणी मराठीत म्हणतंय, कोणी उर्दूत म्हणेल, कोणी आपल्या आपल्या भाषेत म्हणेल. तर जास्त गोंधळ नको समजण्या समजावण्यामध्ये, म्हणून जे आपण उर्दूला म्हणतो किंवा उर्दू रचनेसाठी जे शब्द वापरले जातात तेच आपण तसेच जर का काफी तसेच शब्द संकेत आपण जसेच्या तसे ठेवून मराठी रचनेकडे आलो तर मला वाटतं ते जास्त सोपं पडेल. आता आपण मराठी रचनेचं उदाहरण घेतलं ते की भट साहेबांची रचना घेतो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अजून थोडस सोपं करून या गोष्टी सांगतोय मी. आता आपण पहिल्या शीर्ष 2 ओळी आहेत त्या ओळींचा वाचन केल्यास तुम्हाला लक्षात येईल शेर काय आहे की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. आता हा शेर सगळ्यांनी ऐकला असेल. या शेरात तुम्हाला ती स्थळं वेगळी करून मी याच्या माध्यमातून थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर होते होते ही समान अक्षरे आहेत, समान शब्दसमूह सुद्धा इथे असू शकतो. तर ते होते होते हा रदीफ आहे. अळले अळले हा शब्दसमूह एका काफिया म्हणजे यमक शब्दातला काही अक्षर समान आहेत तर एक अक्षर बदलतं आहे. आता हे जे बदलतं अक्षर आहे हे त्या यमक शब्दामध्ये कुठेही असू शकतं, पण तिथून एका बाजूचे शब्द बदलणारे असतील तर दुसऱ्या बाजूचे शब्द
जसेच्या तसे येतील. किमान काफियाच्या शब्दाच्या शेवटच्या शब्दापर्यंत कुठल्याही स्थानावर ही अलामत असू शकते. आता सध्या अलामत क किंवा छ या शब्दांवर आहे. म्हणजे त्यानंतरचे सगळे शब्द आणि रदीफ ही सगळी समानाक्षर होऊन जातात. तर बघा, इतकेच मला जाताना सरनावर कळले होते आणि मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तर इथे ळ पासून पुढची सगळी अक्षरं समान आहेत बघा. आणि जे बदलतं अक्षर आहे म्हणून त्या बदलत्या अक्षराची गंमत आहे. तुम्हाला काफिया समजणं सोपं जाईल, तुम्हाला रदीफ समजणं सोपं जाईल मित्र. पण अलामत ही अशी गोष्ट आहे, जर तुम्हाला अलामत समजू शकली तर तुम्हाला गझल हा सगळा काव्य प्रकार एका झटक्यात लक्षात येईल की निदान याची जी आपण काय म्हणूया सौंदर्य स्थळ काय आहे आणि त्याची मेख कुठे आहे. तर अलामत हे अतिशय महत्वाचं, आपली जागा न सोडणारी अशी गोष्ट आहे. अलामतीवर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ कधीतरी पुढे करू. आता मी फक्त तुम्हाला जर का अलामत, काफिया आणि रदीफ समजू शकला या एका रचनेतून, तर मला तो समजावण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही. ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. इतकेच मला जाताना सरनावर कळले होते. बघा, आता इथे नुसतेच उधळले होते, इथे ध आणि पुढची मग समानाक्षर. आता एक लक्षात येईल, अलामत लक्षात येण्यासाठी तुम्हाला अजून एक मी गंमत यातली सांगतो. क, छ, ध किंवा खालच्या शेरातले याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुंत मिसळले होते. यातलं स ही अलामतीची जागा आहे आणि नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. इथे व आला बघा. आणि घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. निखळले. आता हे बघा ना, यमक यमक शब्दांचं जर का तुम्ही विचार, कवळले, मिसळले, निखळले, उधळले, तर बघा शेवटचा शेर आहे की मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. भटसाहेबांची ही अत्यंत संस्मरणीय, म्हणजे असा कोणी गझलकार नसेल की ज्यानं भटसाहेबांच्या या रचना ऐकलेल्या नसतील, वाचलेल्या नसतील. तर लक्षात घेऊ, जी हायलाइट केलेला शब्द आहे, येलो कलर मध्ये हायलाइट केलाय, तो शब्द आहे काफिया. त्याला आपण काफिया म्हणतो. काफियामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही समान अक्षरे आहेत. उदाहरणार्थ ले आणि ळ ही अशी उजवीकडून डावीकडे जर बघाल तर ती अक्षरे समान आहेत. त्यानंतर बदलतं जे अक्षर आहे ज, ख, व, स आणि ध, आणि वरच्या शेरामध्ये मात्र दोन्हीही ओळीत ती गोष्ट सांभाळलेली आहे. आणि यात अजून एक वैशिष्ट्य आहे मित्र हो अलामत सांभाळण्यामध्ये, की अलामत जर का क आहे पहिल्या ओळीत आलेली, तर म्हणजे क म्हणजे ज्याला अचाच फक्त विकार आलेला आहे. आकार नाही, उकार नाही, इकार नाही, ओकार नाही, एकार नाही, कुठल्याच प्रकारचा त्याला विकार नाहीये. ते अकारांत शब्द आहे. क म्हणजे अकारांत आहे.
तर छ सुद्धा अकारांत आहे, ध सुद्धा अकारांत आहे, स सुद्धा अकारांत आहे, व सुद्धा अकारांत आहे, ख सुद्धा अकारांत आहे आणि ज सुद्धा अकारांत आहे. ह्यांचं सगळ्यांचं अकारांत असणं हे ह्या काफियाच्या शब्दाचं सौंदर्य आहे. ते ठरवून अकारांत राहील यासाठी कष्ट घेऊन शब्दयोजना, खयाल आणि सगळ्यांची कुलूपबंद अशी ही रचना केलेली आहे. म्हणजे यात आपण जे म्हणतो ना तंत्र आहे, तर काय आहे, तर ते हे आहे. तंत्र काय आहे, तर अलामत जपणे. म्हणजे अलामतीचा स्वर भिन्न नसतो, स्वर तोच असतो, जो आहे तोच स्वर कंटिन्युअस केलेला असतो. त्यानंतरची सगळी अक्षर समान असतात, त्या आधीचं अक्षर मात्र बदललेलं असू शकतं. अजून एक वैशिष्ट्य आहे अलामतीचं, ते म्हणजे अलामत विशिष्ट. समजा आता हे वृत्त आहे, हे जे कुठलं वृत्त असेल त्या वृत्ताच्या ज्या विशिष्ट मात्रा संख्येवर अलामत येते, ज्या विशिष्ट मात्रा संख्येवर अलामत येईल. उदाहरणार्थ 24 मात्रांचं वृत्त आहे आणि 24 मात्रांपैकी 8 16व्या 17व्या मात्रेवर जर का अलामत येत असेल तर ती 17व्या मात्रेवरच दरवेळी येईल. इतकं वजन पेलून अचूक अशा ठिकाणी ध्रुवपदाप्रमाणे स्थिर राहून त्याच नेमक्या ठिकाणी तिची रचना, तिची जागा निश्चित असते, ती तिथेच येते. म्हणजे काफियाचा शब्द बघा, कळले छळलेच्या पेक्षा उधळले, उ हा अतिरिक्त शब्द त्यात असून सुद्धा धन तीच जागा पटकावली आहे मात्रा संख्येची, जी जागा क ची किंवा छ ची आहे. तर अशा पद्धतीने अतिशय वजनानं तोलून मापून या रचना केलेल्या असतात. अर्थात ही लय अंगात भिनल्यानंतर तिचा इतका सावध असा कधी हिशेब गझलकार किंवा कवीला करावा लागत नाही, तो आपोआप आतमध्ये होत जातो. फक्त सांगायचं मला हे की हे सगळं तुम्हाला इतर वेळी सुद्धा एखादी रचना गझल आहे की नाही हे पाहताना तुम्हाला हे सगळं पाहावं लागेल की यात काफियाचा म्हणजे यमकाचा शब्द कोणता आहे, यमकाच्या शब्दातली समानाक्षर सोडली तर ज्याचा स्वर निश्चित असतो पण अक्षर बदलतं, क छ ध, अक्षर मूळाक्षर जे आहे ते बदलतं, पण त्यातला जो स्वर आहे अ उ इ आ ए ओ औ कुठलाही असेल तो स्वर मात्र निश्चित असतो. मग असा असा कुठला शब्द आहे तर ती अलामत ठरेल. त्याच्या पुढचा त्या काफिया शब्दातली अलामत ओळखता आली की काफिया संपल्यानंतरचे उरलेले शब्द किंवा शब्दसमूह हा रदीफ असेल. अशा प्रकारे अलामत, काफिया आणि रदीफ समजला, शेर समजला, मतला, मक्ता समजला. लक्षात आलं की तुम्हाला गझल म्हणजे एखाद्या रचनेला गझल कधी म्हणता येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या रचनेत असाव्या लागतात. भले या नसतील तर किमान म्हणजे मक्ता नसू देत, मक्ता असलाच पाहिजे असं काही कंपल्सेशन नाही, परंतु किमान मतला, शेर असावे लागतात. मतला हा वृत्तात असतो, म्हणजे पूर्ण गझलच वृत्तात असते आणि त्याला एक काफिया आणि रदीफ असतात. काफिया शब्दामध्ये अलामत नावाची एक जागा निश्चित असते, त्यात एक एक स्वरचिन्ह म्हणतात अलामतीला आपण मराठीत, आणि त्याची जागा ही फिक्स असते, विशिष्ट मात्रा संख्येवरती येते. म्हणजे विशिष्ट मात्रा संख्येवर म्हणजे तिची काही निश्चितीकरण कोणी केलंय का, नाही. गझलकार आपला शेर बांधताना जो कुठला पहिला शेर बांधतो तो तेव्हा त्यात ठरवतो की मला काफिया म्हणून हा शब्द ठरवायचा आहे, ठरवलाय मी माझ्या पद्धतीने, आणि त्यातली अलामत ही असेल कदाचित, असं त्यानं जर ठरवलं तर एखादा अक्षर अलामतीचं ठरलं तर आपोआप त्या वृत्तातलं त्या मात्रा संख्येवरची त्याची जागा आणि ती पोझिशन त्याची फिक्स होते. त्या पोझिशनलाच पुढच्या कुठल्या त्याच गझलेतल्या शेरामध्ये अलामत योजली जाते, तरच ती गझल होते. तर ह्या गोष्टी आता तुम्ही ज्या ज्या रचनांना तुम्हाला गझल अशी वाटेल की ही रचना गझल आहे, तेव्हा हे नक्की बघा
की अशा पद्धतीने त्यात त्या जागा सांभाळल्या गेल्या आहेत का? जर त्या सांभाळल्या गेल्या असतील तर येस, निश्चितपणे ती रचना गझल आहे, अन्यथा ती रचना गझल नाही. तर मित्रहो, जाता जाता पुन्हा काही गोष्टींची उजळणी तुमच्यासाठी. बहर म्हणजे वृत्त. बहर, वृत्तालाच उर्दूमध्ये बहर म्हणतात. बहर म्हणजे वृत्त. हे गझलेमध्ये का महत्वाचं आहे? का गझल ही वृत्तातच लिहिली जाते, वृत्ताशिवाय लिहिली जात नाही. मग ते मात्रा वृत्त असो किंवा अक्षरगण वृत्त असो. आपण आतापर्यंत अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्ताच्या थोड्याफार वैशिष्ट्यांपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. अजून आपण खास करून गझलेला अनुकूल अशी वृत्ते हा भाग पुढे आपण बघूच. पण किमान मी तिथपर्यंत तुम्हाला घेऊन आलोय. आता आपण गझलेची एक जुजबी तोंड ओळख करून घेतो आहोत. बहर म्हणजे वृत्त, गझल वृत्तात असते. मतला म्हणजे गझलचा पहिला शेर. शेर म्हणजे काय? तर 2 ओळींची एक आशयघन कविता. गझलेमधल्या प्रत्येक 2 ओळीच्या कवितेला शेर म्हणतात. अशा अनेक द्विपदी गझलेत असू शकतात. फक्त गझलेतलं प्रत्येक मिसरा, ज्याला आपण मिसरा म्हणजे ओळ ना, तर प्रत्येक मिसरा अर्थपूर्ण असतो. प्रत्येक मिसरा एक पूर्ण विधान असतो आणि 2 मिसऱ्यांचा मिळून एक पूर्ण आशयाची छोटी कविता होते, लघु कविता म्हणूया. आणि ती पूर्ण एक संदर्भासह तुम्हाला एक पूर्ण आशय संपृक्त करते, एका पूर्ण अभिव्यक्ती ती देते. त्यानंतर तुम्हाला दिलखुलासपणे काहीतरी निश्चित ठोस ऐकल्याची एक आतून खून पटते, तुम्ही त्यावर रिॲक्ट सुद्धा होता. अशा पद्धतीचा जो काही 2 ओळींचा जो शेर असतो त्याला आपण शेर म्हणतो. तो या सगळ्या गुणधर्मांसह बनलेला असतो. असं नाही की एक ओळ अर्धवट लिहिली आणि त्याचं प्रत्येक ओळ पूर्ण असते. क्वचित प्रसंगी एखादा उभयान्वयी अवययाने 2 ओळी एकमेकांशी राबता ठेवून असतात. अदरवाईज शेर हा प्रत्येक शेरातली प्रत्येक ओळ पूर्ण असते, पूर्ण विधान असते. आता बघू उला मिसरा. शेरामधल्या पहिल्या ओळीला उला मिसरा म्हणतात, दुसऱ्या ओळीला सानी मिसरा म्हणतात. याप्रमाणे शेराच्या मतल्याखाली पुन्हा एकदा मतलाच लिहिलेला असेल तर त्याला मतला ए सानी म्हणतात. म्हणजे सानी, सानी मतला म्हणजेच वर मतला होता त्याप्रमाणेच अजून एक मतला त्याच्या खाली, त्याला मतला ए सानी म्हणतो आपण. गझलेत कमीत कमी 5 शेर असावेत असा प्रघात आहे, परंतु शेरांची संख्या विषमच असावी असे प्रघात असतील. पण मी या गोष्टींना जास्त दुजोरा देणार नाही. माझं म्हणणं हेच आहे की उत्तमात उत्तम तुमच्याकडे 3 शेर असतील, 2 शेर असतील, 5 शेर असतील, पुरे झाले. फक्त उत्तमाचा आणि दर्जाचा अट्टहास आपला असला पाहिजे, शेरांची संख्या महत्वाची नाही. मक्ता किंवा मक्त्याचा शेर. मक्ता हा गझलचा आखरी शेर असतो जनरली. म्हणजे कदाचित दुसऱ्या शेरात जर मक्ता ठेवला गझल कारण तर काय होईल, पण एक गझल संपल्यानंतर पूर्ण समारोपाला कुठेतरी आपलं नाव योजलं तर बरं वाटतं. त्यामुळे हा प्रघात आहे की सगळ्यात शेवटी मक्त्याचा शेर घेणे, ज्यात स्वतःचं शायराचं नाव किंवा टोपण नाव योजलेलं असतं, तर तो शेवटी घेतात. आणि मग त्याचा शेर नसला त्याच्याकडे तर त्या गझलेचा तो शेवटचा शेर असतो, आखरी शेर म्हणतो आपण त्याला. याशिवाय तखल्लुस, ज्या टोपण नाव जे योजलं जातं शेरामध्ये त्याला तखल्लुस असं म्हणतात. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर केल्या. मित्र हो, आजचा हा एपिसोड अतिशय सोपा करावासा वाटला आणि मी त्यामुळे स्वतः स्क्रीनवर न येता तुम्हाला जास्त जास्त व्हिज्युअल्स दिसून येतील आणि हे समजावं यासाठीचा हा अट्टहास होता. तर आज शेर, इतर मतला, मक्ता, शेर, मिसऱ्या, सानी मिसरा, सानी मतला किंवा तुमचा अलामत, रदीफ, काफिया एवढ्या गोष्टी तुम्हाला जुजबी कळल्या तर आपण पुढे जाऊ. नक्कीच अलामत ही गोष्ट अजून डिटेलमध्ये समजून घेण्याची गरज आहे. तत्पूर्वी आपण काही वृत्ते पाहूच पुढे. आता
इथे थांबतो. थँक्यू. थँक्यू.